नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत गणपती बाप्पाचे जे 4 हातांचं जे रूप आपण घरात घेऊन येतो आणि पूजन करत असतो, त्या 4 हातांचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा कसा संदर्भ आहे, संपर्क आहे, संबंध आहे याबद्दल. तर सगळ्यात आधी जो पहिला हात आहे त्यामध्ये असतो अंकुश. अंकुश हे मन आणि इंद्रियांवरती ताबा ठेवण्यासाठी अस्त्र जे वापरलं जातं त्याचं प्रतीक आहे. दुसऱ्या हातामध्ये असतो पाश. पाश हे आपले अहंकार, षड्रिपू ह्यांना बांधून ठेवून स्वतःला परमेश्वराच्या भक्तीशी जोडण्याचं प्रतीक आहे. तिसरं म्हणजे मोदक. तिसऱ्या हातामध्ये असतो मोदक. मोदक म्हणजे आत्मज्ञान, जे आध्यात्मिक प्रगती आहे त्यातून मिळालेला जो खरा आनंद असतो त्याचं हे प्रतीक असतं मोदक. आणि चौथा हात असतो वरदहस्त किंवा वरद मुद्रा. म्हणजे या सगळ्या परिश्रमांमधून आपल्याला जो गणपती बाप्पांचा दैवी आशीर्वाद मिळत असतो, ज्यानंतर प्राप्त करण्यासारखं भक्ताला काहीही उरत नाही, तो म्हणजे चौथा हात. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि आवडलेली असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा आणि नवीन असाल तर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.